सुषमा अंधारे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, अभिजित दिपकेंना मारहाण झाली आहे, त्यांच्या कानशिलात काही तरुणांनी लावली आहे। ती आंदोलक कोणीही नसो, तो विरोधक असो की तो सत्ताधारी असो, त्याला आंदोलन करण्याचा अधिकार इथलं संविधान देतं। आतापर्यंत जी काही दिपकेंची आंदोलनं झाली होती ती सगळी शांततामय मार्गाने झाली होती। ज्या अर्थी जयपूर गव्हर्नमेंटने त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिली याचा स्पष्ट अर्थ आहे की ही जयपूर प्रशासनाची जबाबदारी आहे त्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भाने। आणि तरीही जर अशी काही घटना घडत असेल तर निश्चितपणे संसदीय लोकशाहीचा भोगता म्हणून माझ्यासारखा माणूस त्याचा निषेधच करेल। म्हणजे अगदी तो सत्ताधाऱ्यांचा असो, तो भाजपचा असो, तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो, कुणासोबतही जर अशी हिंसक घटना घडत असेल तर त्याचा निषेध आहे। निश्चित। धन्यवाद सुषमा अंधारे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या होत्या। मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। अभिजित दिपकेंवर जयपूरमध्ये हल्ला झालेला आहे। काही तरुणांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। जयपूरमध्ये त्यांचं आंदोलन 3 वाजल्यापासून सुरू होणार होतं आणि त्या दरम्यानच काही तरुणांनी त्यांना मारहाण केल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हा हल्ला झालेला आहे। अभिजित दिपकेंना या आंदोलनादरम्यान मारहाण झाल्याचं पाहायला मिळतंय। काही तरुणांना यावेळी ताब्यात देखील घेण्यात आल्याचं बोललं जातंय। मात्र ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर हल्ला झालेला आहे। काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। त्यांचं स्वागत करण्यासाठी काही तरुणांनी त्यांना उचलून घेतलेलं होतं आणि त्या दरम्यानच काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचं पाहायला मिळते आणि याच वेळी मोठा गोंधळ तिथं झाल्याची ही बातमी आपण पाहतो आहोत। ही दृश्य सध्या पाहतोय। त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर एकच गोंधळ तिथं उडाला। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंवर राजस्थानच्या जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान हा हल्ला झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि सध्याची दृश्य आपण पाहतोय। जयपूरमधली दृश्ये जवळपास 3 वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडलेली होती आणि अभिजित दिपकेंवर हा हल्ला झालेला आहे। जयपूरमधल्या आंदोलनावेळी ही घटना घडलेली आहे, त्याचीच इथे दृश्य आपण पाहतोय। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आली आहे। जयपूरमधील आंदोलनावेळी ही घटना घडलेली आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहत। उर्वशी, ती तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जवळपास 3 वाजल्याच्या दरम्यानचा तो व्हिडिओ आहे, जेव्हा त्यांचं स्वागत करण्यात येत होतं। काही तरुणांनी त्यांना उचलून घेतलेलं होतं आणि त्या दरम्यानच काही तरुणांनी मागून त्यांच्यावर हल्ला केलाय, त्यांच्या कानशिलात लगावली आहे। नक्कीच। आणि एका व्यक्तीने नव्हे तर 3 के 4 अशा व्यक्ती आहेत ज्यांनी एकामागे एक जे कानशिला त्यांना त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यांना मारण्यात आला आहे। जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके, मागच्या काही दिवसापासून देशाच्या वेगळ्या सिटीजमध्ये यांचं आंदोलन सुरू आहे आणि आज जयपूरच्या शहीद स्मारक इथे 3 वाजता जे आहे यांचा हा आंदोलन होणार होता आणि तिथे त्यांचा स्वागत एका ठिकाणी जेव्हा करण्यात आलेलं आणि त्यांना जशी त्यांची एंट्री होत होती तिथे जे आहे आपण एक बघतोय की अज्ञात असे व्यक्ती होते ज्यांनी त्यांना थप्पड जी आहे मारली आहे, कानशिला मारला आहे। जयपूरची जी पोलीस आहे ते त्यांना सगळ्यांना बरं उर्वशी, अगदी उर्वशी, अंजली दमानी आपल्या बरोबर जोडल्या गेल्या आहेत। अंजली ताई, अभिजित दिपकेंना मारहाण झाली आहे जयपूरमध्ये। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच CJPच्या अभिजित दिपकेंवर हा हल्ला झालेला आहे, त्याचीच ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। जेव्हा त्यांचं स्वागत जयपूरमध्ये करण्यात येत होतं तेव्हा काही तरुणांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना उचलून घेतलेलं होतं। त्या दरम्यानच काही मागून येऊन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचं पाहायला मिळते। CJPचे संस्थापक अभिजित दिपकेंना ही मारहाण करण्यात आलेली आहे। सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना ही मारहाण करण्यात आलेली आहे।
अंजली दमानी आपल्याबरोबर जोडल्या गेलेत. अंजली ताई, अभिजित दिपकेंना जयपूरमध्ये आंदोलनावेळी मारहाण करण्यात आली. मला अतिशय धक्का बसलाय हे ऐकून. याच्यावरनं हे सरळ सरळ दिसतंय की ही मुद्दाम माणसं पेरली गेली होती त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी. कारण हेच सगळं मी दिल्लीला सुद्धा बघितलं होतं. दिल्लीच्या पहिल्या आंदोलनात मी दिवसभर म्हणजे सकाळी 9:15 पासून ते संध्याकाळपर्यंत आम्ही तिथेच होतो. तिथे देखील अशीच माणसं पेरली गेली होती, जी काही लोक तर भगवे कपडे घालून आले होते, शेंड्या होता. म्हणजे ती लोक त्यांच्याकडे बघूनच आपल्याला कळत होतं की ना यांचा नीटशी संबंध होता, ना सीबीएसईशी संबंध होता. अशी माणसं तिथे नुसती गोंधळ घालायला, त्रास द्यायला ही पेरली गेली होती. आज देखील अशीच जयपूरमध्ये जर पेरली गेली असतील आणि त्यांनी अभिजित दिपकेवर हल्ला केलाय, तो सुखरूप आहे याचीच आधी आपण हे करूया. मला असं वाटतं तो सुखरूप असला पाहिजे आणि जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर ऍब्सल्युटली कारवाई केली गेली पाहिजे. कारण अतिशय शांतपूर्ण असं एक अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना नॉन व्हायलंट, अतिशय शांत असं आंदोलन ही मुलं करत होती. आणि त्यांचं फक्त काय, त्यांनी तर अनेक वेळा प्रधानमंत्र्यांकडे भीक मागितली की हा माणूस जो सीबीएसई नीट या सगळ्या परीक्षांमध्ये पुन्हा लीक होत आहेत. धर्मेंद्र प्रधान हे गेले 4 वर्ष एज्युकेशन मिनिस्टर असताना सुद्धा सारखे पेपर लीक होत होते. त्यांचा राजीनामा मागण्याचा गुन्हा या मुलांनी केला होता. त्याची जरी त्यांना ही शिक्षा मिळत असेल, अतिशय दुर्दैवी म्हणायला लागेल याला. निश्चित. धन्यवाद अंजली दमानी, आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या जोडल्या गेलेल्या होत्या. अभिजित दिपकेंवर हा हल्ला करण्यात आलाय. अभिजित दिपकेच्या कानशिलात लगावण्यात आलेली आहे. आंदोलनादरम्यान अभिजित दिपकेच्या कानशिलात लगावण्यात आलेली आहे.